नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा। मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेत त्यांना मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला। त्यावर मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली। मराठा आंदोलकावर जे गुन्हे दाखल आहेत ते पडताळणीनुसार मागे घेण्यात येत आहेत। लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार आहे। आंदोलन, सभा, रॅली काढल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत। या गुन्ह्यांची पहिल्या टप्प्यात स्क्रुटिनाइज सुरू आहे। सरकार पूर्ण सकारात्मक आहे। जे नॉन सिरियस गुन्हे आहेत ते सरकारने काढण्याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्याच्या आधीच घेतलेला आहे। त्यामुळे त्याची छाननी सुरू आहे। ज्यामध्ये जीवितहानी आणि वित्तहानी नाही त्यांचं वर्गीकरण केलं जाईल। जे गंभीर गुन्हे आहेत ज्यात जीवितहानी, वित्तहानी आहे, मालमत्तेचं नुकसान झालं आहे, त्यांना दुसऱ्या क्रायटेरियात बसून सकारात्मक मार्ग काढणार आहोत। छोटे गुन्हे काढण्याचा सरकारने अगोदरच निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। आपण मराठा नेते मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली। मराठा आरक्षण 10% देण्याचा निर्णय घेतला। यासाठी विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षण दिलं। या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाच्या तरुणांनी घेतला पाहिजे। आता पोलीस भरती सुरू आहे, त्यांना आरक्षणाचा फायदा होईल। कोर्टात काही लोक गेली होती, पण कोर्टाने मराठा आरक्षणावर कोणत्याही प्रकारची स्थगिती आणली नाही। राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात कॅव्हेट फाईल करून ठेवलेला आहे। त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीत टिकणारं मराठा आरक्षण दिलं आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।